गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम गोवर्धन धर गोपालन गोपालन रत गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम शरणागत दीना चरणी नेई चरणी नेई शरणा शरणागत दीना शरणागत दीना शरणागत शरणी करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन
जिचे चित्ती देव वसे जिचे चित्ती देव वसे जिचे चित्ती तिची घडावी संगती तिची घडावी संगती देव वसे जिचे चित्ती देव वसे जिचे चित्ती देव वसे जिचे चित्ती ऐसी आवडते मना मना ऐसी आवडते मना 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 ऐसी आवडते मना 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 ऐसी आवडते मना देवा पुरवावी कामना कामना देव वसे जिचे चित्ती देव वसे जिचे चित्ती तुका म्हणे चिरे तुका म्हणे चिरे भले सती संगटणे सती संगटणे देव वसे जिचे चित्ती देव वसे जिचे चित्ती देव वसे जिचे चित्ती संत शिरोमणी तुकोबाराय त्यांच्या अभंगात थोडासा फेरबदल करून आज हा अभंग आपण गातो आहोत. खरा अभंग असा आहे की देव वसे ज्याचे चित्ती त्याची घडावी संगती. पण सज्जन हो, अहो देवाची प्रचिती ज्याच्या कोणाच्या हृदयात असेल त्याच्या संगतीनं आयुष्य हे चांगलं होणारच की हो. असा तर्क केला तर देव वसे ज्याचे ज्याचे चित्ती त्याची त्याची घडावी संगती असंही म्हणता येईल. मग परमेश्वराचा साक्षात्कार ह्याच्या हृदयात असो नाहीतर तिच्या हृदयात असो, पुरुष वा स्त्री हा भेद संत अध्यात्मात कधीच पाळत नाहीत. भगवंताचा अनुग्रह झालेले नामदेव महाराज, एकनाथ महाराज हे पूजनीय आहेत. तसंच त्यांना सर्व धर्म कार्यामध्ये पूर्ण सहभाग देणाऱ्या त्यांच्या पत्नी, नामदेवांकडची दासी जनाई या सुद्धा पूजनीयच आहेत. ज्या व्यक्तीचं हृदय परमेश्वराच्या चैतन्याचा साक्षात्कार देईल तिची संगती आयुष्याचं कल्याण करतेच. आणि खरंच आपल्या महाभारतामध्ये ही द्रौपदी ही फक्त पत्नी नाही, शक्ती आहे, स्फूर्ती आहे. सज्जन हो, या भारतवर्षात हस्तिनापुर नावाचं एक राज्य आहे, म्हणजे महाभारताच्या काळात होतं. या हस्तिनापुराच्या राज्याला
2 वारस, धृतराष्ट्र आणि पंडू, दोघं तसे सख्खे भाऊ. धृतराष्ट्र थोरला, त्याचा खरा गादीवर हक्क, पण तो जन्मांध असल्यामुळे त्याला सिंहासनावर बसण्याचा अधिकार नाकारला गेला. धाकटा भाऊ पंडू तो सिंहासनावर बसला. पंडूनी धृतराष्ट्राला अतिशय सन्मानाने वागवलं, पण तरीही राज्य लोभ त्याच्या मनातून गेला नाही. धृतराष्ट्राच्या डोक्यात हे राज्य गिळंकृत कसं करता येईल हे सतत राहिलं. या सम्राट पंडूची 5 मुलं म्हणजे पांडव आणि धृतराष्ट्राची मुलं म्हणजे कौरव. या कौरव पांडवांचा इतिहास असं या महाभारताचं एक छोटं नाव आपल्याला सांगता येईल. हे कौरव आणि पांडव द्रोणाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत होते. शिक्षक द्रोणाचार्य. आता गंमत पहा हा, या द्रौपदीचे वडील द्रुपद महाराज म्हणजे महाराज द्रुपद आणि हे आचार्य द्रोणाचार्य हे दोघंही बालमित्र होते. या दोघांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आपापल्या घराचा व्यवसाय सांभाळला. द्रुपद राजा झाला आणि द्रोण एका पाठशाळेत आचार्य म्हणून राहिले. पण काही काळ द्रोणाचार्य परिस्थितीमुळे इतके गांजले की काही मदत मिळावी या आशेनं द्रुपद राजाकडे गेलेच. त्यांनी बालपणच्या मैत्रीची आठवण करून दिली, पण द्रुपद राजानं गरीब परिस्थितीमध्ये असलेल्या द्रोणाचार्याला मित्र म्हणून ओळख द्यायला नकार दिला. द्रोणाचार्यांचा अपमान झाला. त्या अपमानाने चिडलेले द्रोणाचार्य द्रुपद राजाचा सूड घ्यायचा म्हणून वाट पाहत होते. ती संधी त्यांना मिळाली. हे कौरव आणि पांडव हे दोघंही द्रोणाचार्यांच्याकडे शिकले. आर्थिक परिस्थिती आचार्यांची आता सुधारली होती. पण कौरव पांडवांचं शिक्षण पूर्ण होताच आचार्यांनी गुरुदक्षिणा मागितली आणि गुरुदक्षिणा एकच, ती म्हणजे द्रुपदाचा पराभव. द्रुपद राजाचा पराभव करण्यासाठी कौरव गेले, पण त्यांचाच पराभव झाला. नंतर पांडव गेले, त्यांनी द्रुपदाचा पराभव केला, त्याला बंदी केला आणि हातामध्ये हातकड्या घालून आणला. आता खरं त्याला नुसती समज देऊन द्रोणाचार्यांनी पाठवायला हवं होतं, पण जुन्या अपमानामुळे चिडलेले आचार्य त्यांनी पुन्हा सर्वांच्या देखत द्रुपद राजाला अवमानकारक असं काही बोलणं केलं. त्यामुळे द्रुपद राजाही चिडला. तो आपल्या राज्यात पुन्हा गेला आणि त्यांनी यज्ञ केला. कशासाठी? तर द्रोणाचार्यांनी माझा जो अपमान केलाय त्याचा मला सूड घ्यायचा आहे, त्यासाठी मला शक्ती हवी आहे, अधिक शक्ती. म्हणून द्रुपद राजाने यज्ञ केला. या यज्ञातून निघालेली ही याज्ञसेनी द्रौपदी. या यज्ञातून राजाला एक पुत्रही प्राप्त झाला, तो दृष्टद्युम्न. द्रुपदाचा फक्त द्रोणाचार्यांवर राग होता, पण पांडवांवर राग नव्हता. उलट युद्धामध्ये अर्जुनाने खूप पराक्रम केला होता, द्रुपदाचा पराभव केला होता. हे पाहून राजा द्रुपद अर्जुनावर मोठा खुश होता. खरंच त्याला मनातून वाटे, अर्जुन आपला जावई व्हायला हवा, आपला जावई व्हायला हवा, असा पराक्रमी धनुर्धर माझ्या मुलीला वर म्हणून मिळायला हवा. हो, पुढे पांडव राज्यावर आले, हस्तिनापुराचं राज्य त्यांना मिळालं आणि या राज्यावर असताना अर्जुन धनुर्विद्येमध्ये खूप कीर्तिमान झाला. पण मध्येच एक दुर्दैवी वार्ता आली की हे 5ही पांडव कुठल्या तरी वारणावत नावाच्या तीर्थक्षेत्रावर गेले आणि म्हणे तिथे आगीत जळून मेले. सगळ्या भारतभर ही वार्ता होती. द्रुपद राजा थोडा निराश झाला, पण वाटत होतं की नाही नाही नाही, पांडव जिवंत असावेत.
द्रौपदी यज्ञातून जन्माला आली असं आपण म्हटलं, पण याचा अर्थ आपण नीट समजावून घेतला पाहिजे हो. आपण अपत्य प्राप्तीसाठी एखाद्या देवाची पूजा बांधतो, त्यानंतर आपल्याला लाभ मिळतो, तेव्हा आपण म्हणतो की हा लाभ म्हणजे त्या पूजेचंच फळ आहे. त्या अर्थी ही द्रौपदी, दृष्टद्युम्न ही त्या यज्ञाची फळं होती. आणि मग द्रुपद राजानं द्रौपदी उपवर होताच एक विचार केला. द्रौपदी भावी अर्जुन भार्या, द्रौपदी भावी अर्जुन भार्या, अर्जुनावरी जडली माया, अर्जुनावरी जडली माया. निळा रंग शोभे तो उभया विचार करी द्रौपदी, निळा रंग शोभे तो उभया विचार करी द्रौपदी. द्रोणाचार्ये शिष्य धाडिले, द्रोणाचार्ये शिष्य धाडिले, सर्व कौरवा मी हरविले, सर्व कौरवा मी हरविले. पार्थाने परी मला जिंकिले विचार करी द्रौपदी, पार्थाने परी मला जिंकिले विचार करी द्रौपदी. क्रोधित झालो द्रोणावरती, क्रोधित झालो द्रोणावरती, प्रेम जडे पण पार्थावरती, प्रेम जडे पण पार्थावरती. सुरूप सद्गुणी ऐसी ख्याती विचार करी द्रौपदी, सुरूप सद्गुणी ऐसी ख्याती विचार करी द्रौपदी. द्रुपद राजानं द्रौपदीच्या स्वयंवरात मुद्दाम अशी एक स्पर्धा लावली की जी स्पर्धा श्रेष्ठ धनुर्धर कोणी असेल तोच पूर्ण करू शकेल. द्रौपदीच्या स्वयंवराचा हा पण त्यांनी सर्व भारतभर जाहीर केला. हेतू असा की अशी धनुर्विद्येची मोठी स्पर्धा पाहण्यासाठी का होईना सगळे वीर एकत्र येतील. कारण ती स्पर्धा अशी होती की राजवाड्याच्या छताला एक मोठं चक्र टांगून ठेवायचं आहे. ते चक्र पंख्यासारखं गोल 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 फिरत राहणार. या चक्रावर एक मासा ठेवलाय. या चक्राच्या खाली जमिनीवर पाणी भरून एक परात ठेवली आहे. आता अट पहा कशी आहे की कोणाही वीरानं धनुष्य घ्यायचं, त्याच्यावर बाण चढवायचा, खाली पाण्यामध्ये त्या चक्राचं प्रतिबिंब बघायचं, त्याच्यावरचा मासा बघायचा आणि बाण सोडायचा. आणि त्या बाणानं माशाला नाही मारायचं, माशाचा डोळा फोडायचा. अहो, इतकी अवघड अट ऐकल्यावर ती घोषणा ऐकूनच अनेक वीर स्पर्धेतून बाजूला झाले. हे काही जमण्यासारखं नाही. काहींनी धनुष्य उचललं पण त्यांना पुढचं काही जमलं नाही. काही वीर बाण चढवू शकले पण नेमच लागला नाही. अशा वेळी ज्या ठिकाणी यात्रेकरू तापसी बसले होते तिथल्या गर्दीतून एक वीर उठला, धनुष्यापर्यंत आला. तो सामान्य वेशात होता पण त्याचं तेज, त्याची प्रकृती, त्याचं शौर्य हे सांगत होतं हा सामान्य नाही. त्याने धनुष्य उचललं आणि एका क्षणात मत्स्याचा डोळा फोडला. सगळ्यांनी ओळखलं ही किमया अर्जुनाशिवाय कोणीही करू शकणार नाही. अरे म्हणजे पांडव जिवंत आहेत, पांडव जिवंत आहेत. हे पाहताच सगळे कौरव, दुर्योधन, दुःशासन, कर्ण हे सगळे एकदम अंगावर धावले पांडवांना नष्ट करण्यासाठी. कारण कौरव पांडवांचा द्वेष करत होते.
पांडवांना त्यासाठीच मारायचं होतं, कारण ते राज्याचे वारस होते. पांडव जिवंत राहिले तर ते राज्यावर बसणार, आपल्याला राज्य मिळणार नाही. म्हणून कौरवांनी अचानक हल्ला केला. पण तरीही अर्जुनाने सगळ्यांचा पराभव केला आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धर हे नाव सिद्ध केलं. द्रौपदी बरोबर त्याचा विवाह झाला. ज्या शुभ घटिकेची सगळेजण प्रतीक्षा करत होते, द्रुपद राजा प्रतीक्षा करत होता. द्रौपदीलाही हा धनंजय मनोमन आवडलाच होता. ती शुभ घटिका आली आणि त्या शुभ घटिकेला सर्वांनीच धन्यवाद दिले, सर्वांनी धन्यवाद दिले. धन्य आनंद दिन, धन्य आनंद दिन, धन्य आनंद दिन, पूर्ण मन कामना, पूर्ण मन कामना, मुदित कुल देवता, मुदित कुल देवता, सफल आराधना, धन्य आनंद दिन, पूर्ण मन कामना, धन्य. लाभ भावाजीचा लोभ धरिला महा, लाभ भावाजीचा लोभ धरिला महा, प्राप्त मज होयती शुभची घटिका पहा, धन्य आनंद दिन, पूर्ण मन कामना, धन्य आनंद दिन, पूर्ण मन कामना, मुदित कुल देवता, 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 मुदित कुल देवता. देवता देवता, देवता, मुदित कुल देवता, मुदित कुल देवता, सफल आराधना, धन्य आनंद दिन, पूर्ण मन कामना, धन्य. लाभ भावाजीचा लोभ धरिला महा, लाभ भावाजीचा लाभ भावाजीचा, लाभ भावाजीचा. लाभ भावाजीचा लोभ धरिला महा, लाभ भावाजीचा, लाभ भावाजीचा. लाभ भावा, लाभ भावा, भावा, लाभ भावाजीचा लोभ धरिला महा, प्राप्त मज होयती शुभची घटिका पहा, धन्य आनंद दिन, पूर्ण मन कामना, धन्य हा धन्य हा धन्य.
द्रौपदी स्वयंवरानंतर पांडवांच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. अहो, कौरवांनी पांडवांना जाळून मारायचा प्रयत्न केला होता, त्यांचा राज्यावरचा अधिकार जावा म्हणून. पण आता त्या आगीतून पांडव वाचले होते, प्रगटही झाले होते. तेव्हा द्रौपदीचे वडील द्रुपदराज, त्यांचं साम्राज्य पांडवांच्या मागे उभं राहिलं. या द्रौपदी स्वयंवराच्या वेळीच गोपाळ कृष्णाची आणि पांडवांची प्रथम भेट झाली. तेव्हा गोपाळ कृष्ण ही यादवांच्या साम्राज्याचे म्हणजे द्वारकेचे राजे होते. द्रुपद आणि यादव हे दोघंही पांडवांच्या मागे उभे आहेत हे जेव्हा कळलं, तेव्हा मग धृतराष्ट्रांनी मुद्दाम पांडवांना बोलवून घेतलं आणि आपलं सांगितलं, काय आहे पांडवांनो, भावाभावामध्ये भांडणं नकोत, राज्यावरून तर नकोतच नकोत. तेव्हा असं करूया, हस्तिनापुराचं जे राज्य आहे ना, ते कौरवांच्यासाठी राहू दे. तुम्ही पांडव या हस्तिनापुराच्या बाहेर जा आणि तिथे खांडव वन नावाचं एक जंगल आहे, त्या ठिकाणी आपलं नवीन राज्य करा, म्हणजे भांडण नको, नाही का? ठीक आहे. खरंच पांडव निघाले. त्यांनी खांडव वनाची भूमी साफ केली, तिथं वैभवशाली इंद्रप्रस्थ राज्य उभं केलं आणि आपल्याकडून भांडण मिटवलं. आता या राज्याचा स्वामी युधिष्ठिर झाला, सम्राज्ञी द्रौपदी झाली. गोपाळकृष्णाने पांडवांशी दुहेरी नातं केलं बरं का. एक तो पांडवांचा मामेभाऊ होताच, आणि दुसरं नातं म्हणजे या निळसर रंगाच्या कृष्णाने निळसर रंगाच्या द्रौपदीला आपली बहीण मानलं, म्हणजे तो आता पांडवांचा मेहुणाही झाला. द्रौपदीनं सुद्धा गोपालकृष्णाला परमेश्वर स्वरूप बंधुराज मानलं. युधिष्ठिरानं राजसूय यज्ञ करायचा ठरवला, पण त्यापूर्वी सगळ्या देशांचे दिग्विजय करावे लागतात याची आठवण कृष्णाने करून दिली. आणि या दिग्विजयाच्या आड येणारं पहिलं संकट होतं म्हणजे मगधराज जरासंध. त्यांनी 86 राजांना कैद केलं होतं आणि त्यांची राज्य गळून टाकली होती. तेव्हा कृष्ण आणि भीम त्या ठिकाणी गेले आणि भीमाच्या शक्तीनं आणि कृष्णाच्या युक्तीनं जरासंध मारला गेला. 86 राजे बंदीतून मुक्त झाले. मग काय विचारता, थाटामाटात पांडवांनी राजसूय यज्ञ केला. ही द्रौपदी अत्यंतिक सुखात होती, अत्यंतिक वैभवात होती, तरी सुद्धा तिला ही जाण होती. पांडवा सम्राट पदाला, पांडवा सम्राट पदाला, पांडवा सम्राट पदाला पोचविता तो जाहला, पोचविता तो जाहला. भक्तीचा हाची हात माझा, भक्तीचा हाची हात माझा. महापुण्ये सजविला, महापुण्ये सजविला. पांडवा सम्राट पदाला, पांडवा सम्राट पदाला. कंस पापी तो जरासंध, कंस पापी तो जरासंध, कंस पापी तो जरासंध. परम साहसी मारिला, परम साहसी मारिला. उपभोगाची वेळ येता, उपभोगाची वेळ येता. स्वार्थ त्यागी राहिला, स्वार्थ त्यागी राहिला. पांडवा सम्राट पदाला, पांडवा सम्राट पदाला पोचविता तो जाहला, पोचविता तो जाहला. पांडवा सम्राट पदाला, पांडवा सम्राट पदाला, पांडवा
अतिशय संपन्नतेच्या सुखात राहणाऱ्या या पांडवांचे दिवस एके दिवशी एकदम पालटले. हा पांडवांचा राजसूय यज्ञ बघून कौरव म्हणजे पांडवांचे चुलत भाऊ ते जळफळले आणि त्यांनी बेत केला की पांडवांचं हे वैभव जिंकायचं. पण कसं जिंकणार? कसं? पराक्रमात ते आपणापेक्षा श्रेष्ठ आहेत, मग जिंकणार कसं? मग एक कपटी डाव रचला. कौरवांनी पांडवांना द्यूत खेळायला बोलवलं, जुगार खेळायला. आणि दुर्दैव पांडव तयार झाले हो. या द्यूतामध्ये पांडव राज्य हरले, आपली संपत्ती हरले, आपली शस्त्र हरले. आणि परिणाम दुर्योधनाने ओरमटपणे द्रौपदीचा अपमान केला. तो म्हणाला, अरे साऱ्या पांडवांना आम्ही जिंकलाय, ते आमचे दास झालेत, म्हणजे द्रौपदी आमची दासी झाली आहे. म्हणून तिला अपमानास्पद पद्धतीनं केसाला हेसडे देत दुःशासनाने भर दरबारात आणला. तिथे दुर्योधनाने अपमानाचा कळस केला. सगळ्या राजसभेच्या देखत दुर्योधनानं आपली मांडी उघडी करून दाखवली तिला आणि म्हणाला, द्रौपदी बैस या मांडीवर, तुला राणी करतो. तेव्हा या अपमानाचा सूड घ्यायला आता कोणीही नाही. पांडव शस्त्र हरलेत, दास झालेत, आपण संकटात आहोत. हे लक्षात घेऊन सुद्धा ती तेजस्विनी ताडकन उत्तर देऊन म्हणाली, दुर्योधना, तुझ्या मांडीवर तुझी बायको बसणारच आहे, पण ती मी नाही. तुझ्यासाठी एक नवरी आम्ही नक्की केली आहे. अरे पण लग्न करण्यापूर्वी तिचं केळवण नको का करायला? ती नवरी कोण आहे ऐकायचंय? भीमाच्या हाती जिचं केळवण झालंय अशी गदा, ती तुझ्यासाठी मी नवरी निश्चित केली आहे. मग लग्न होण्यासाठी बोहलं नको, मांडव नको. तो मांडव आम्ही निश्चित केलाय, ते म्हणजे रणांगण. लग्नासाठी अंतरपाठ धरायला नको, तो तुझ्या आयुष्याच्या अवधीचा अंतरपाठ धरायचा आहे. तो अंतरपाठ बाजूला करून ती गदा तुझ्या मांडीवर बसणार आहे. मग अक्षदा टाकायला नकोत? टाकायच्यात ना, पण या अक्षदांना कुंकू लावायचं नाहीये, तुझं रक्त लावायचं आहे. आणि या अक्षदा तांदुळाच्या नाहीत, पाय पुसण्याच्या, पाय पिटण्यांच्या अक्षदा तुझ्या डोक्यात मला मारायच्या आहेत. या लग्नाला सनई पाहिजे, सनई पाहिजे, पण ती दुसरी कुठली नको. कौरवांच्या स्त्रिया तुमच्या मृत्यूने विलाप करत असताना ज्या रडतील, तो वाद्यध्वनी या लग्नाच्या वेळी असेल. दुर्योधना, मग तू सुखानी तो सोहळा भोग बर. ती गदा नावाची नवरी मांडीवर घे आणि रणमंचकावर निद्रा कर, रणमंचकावर निद्रा कर. भीमा करी जे केळवली, केळवली म्हणजे जिचं केळवण झालं अशी बर का. भीमा करी जे केळवली, गदा नोवरी सगुणाथिली, वान निश्चये तुझ नेमिली, गोत्र घटित निर्धारे. मग बोहले योजले रणतळवट, आयुष्य अवधीचा अंतरपाठ, हाते सारुनी बडी वरिष्ठ, लग्न लावीन स्वहाते. रक्त हरिद्रा तनुलेपनी, माथा अक्षता पाय पिटिणी, स्त्रिया प्रलाप वाद्यध्वनी, सुख सोहळा भोगिसी. ती गदा घेऊन मांडीवरी, रणमंचकी निद्रा करी, प्राण पारिखे दवडून दुरी, मग एकांती पहुडेगा. हे ऐकताच दुर्योधन चिडला. त्याच्या रागाला पाहून त्याचा मित्र कर्ण तो म्हणाला, या द्रौपदीचा अधिक अपमान करण्यासाठी दुःशासना, अरे तिचं वस्त्र ओढ. आणि दुःशासनानं द्रौपदीचं वस्त्र ओढलं. तेव्हा द्रौपदीच्या लक्षात आलं
पांडव आपल्या संरक्षणासाठी येऊ शकत नाहीत, कारण ते दास झाले. त्यांची शस्त्र सुद्धा कौरवांनी जिंकली आहेत. या क्षणी मला वाचवायला कोणीच नाही. तेव्हा आर्त भावाने तिनं गोपाल कृष्णाला हाक घातली, कृष्णा कृष्णा, आता तुझ्याशिवाय कोणी नाही रे, तुझ्याशिवाय कोणी नाही. तुम बिन मोरी कौन खबर ले, तुम बिन मोरी कौन खबर ले, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. भरी सभामु द्रौपदी ठाडी, भरी सभामु द्रौपदी ठाडी, राखो लाज हमारी, राखो लाज हमारी, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. हो तुम बिन मोरी कौन खबर ले, तुम बिन मोरी कौन खबर ले, तुम बिन मोरी कौन खबर ले, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. भरी सभामु द्रौपदी ठाडी, भरी सभामु, भरी सभामु द्रौपदी ठाडी, भरी सभामु द्रौपदी ठाडी, भरी सभामु द्रौपदी ठाडी, भरी सभामु, भरी सभामु द्रौपदी ठाडी, राखो लाज हमारी, राखो लाज हमारी, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी, गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी, गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी, गिरधारी, गिरधारी. आणि या गोपाल कृष्णाच्या नामप्रभावाने तिच्या शरीराभोवती अनेक वस्त्रच्या वस्त्र निर्माण झाली. या अद्भुत चमत्कारानंतर सगळ्यांनीच तिची क्षमा मागितली. कौरवांच्या पित्यानं धृतराष्ट्रानं तिला वर मागण्याची विनंती केली. तेव्हा तिनं 2च आशीर्वाद मागितले. या द्यूतामध्ये पांडव तुमचे दास झालेत, या दासपणातून त्यांची सुटका करा. केली गेली. या द्यूतामध्ये तुम्ही पांडवांची शस्त्र जिंकली आहेत, ती परत करा. परत केली. धृतराष्ट्र म्हणाले, द्रौपदी आणखी काही वर माग. तेव्हा द्रौपदी म्हणाली, नको. दास्यत्वातून मुक्त झालेले आणि शस्त्रांनी सिद्ध झालेले माझे पती पुन्हा त्रैलोक्य जिंकतील. मला 3ऱ्या आशीर्वादाची गरज नाही. पण तरी सुद्धा पांडव द्यूतामध्ये हरले होते. अशामुळे एक अट ठरली की पांडवांनी 12 वर्ष वनवास भोगायचा, 1 वर्ष अज्ञातवास भोगायचा आणि परत यायचं आणि राज्य परत घ्यायचं. हे मान्य करून पांडव आणि द्रौपदी गेले वनवासात. या वनवासामध्ये पांडवांबरोबर अनेक ऋषीमुनी पण आले. नागरिक तेही अरण्यात राहू लागले. अहो, एखाद्या अरण्यात पांडव आहेत असं कळलं तरी मग साधक, याचक अशा लोकांचे थवेच्या थवे नेहमी त्यांच्याकडे येत. आता या सगळ्यांच्या भोजनाचा त्रास द्रौपदीला हो. तेव्हा महर्षी व्यासांनी या द्रौपदीला एक सूर्य थाळी दिली. तिच्या प्रभावाने ती विपुल अन्न निर्माण करू शकत असे, पण सूर्य असेपर्यंतच. हे दुर्योधनाला कळलं.
आणि मुद्दाम त्यांनी दुर्वास नावाच्या तापट ऋषींची सेवा केली. आणि त्याने एक विनंती केली, अहो ऋषी, तुम्ही आपल्या हजारो शिष्यांसह संध्याकाळी पांडवांच्याकडे जेवायला जा. म्हणजे दुर्योधनाच्या मनामध्ये असं की सूर्यास्त झाला म्हणजे मग पांडवांना अन्न निर्माण करता येणार नाही, त्यामुळे दुर्वास चिडतील, शाप देतील आणि पांडव शापून आपोआप परस्पर भस्म होतील. पण झालं भलतंच. सायंकाळच्या वेळी दुर्वास आपल्या शिष्यांसह पांडवांकडे गेले आणि म्हणाले, आम्ही स्नान करून येतो, तोपर्यंत जेवण तयार ठेवा. बापरे, आता द्रौपदीला काळजी काय होणार. तिनं गोपालकृष्णाला बोलवलं आणि गोपालकृष्ण लगेच आलेच. अहो, ते तिच्या प्रत्येक संकटी धावून यायचे हो. याचा कधी कधी सुभद्रेला म्हणजे कृष्णाच्या सख्या बहिणीला थोडा राग यायचा. ती म्हणायची, काय रे कृष्णा, मी तुझी सख्खी बहीण आणि द्रौपदी ती मानलेली बहीण, सारखा तिच्याकडे पडत असतोस ताई 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 करून. काय रे, तिच्यात आणि माझ्यात काय रे वेगळेपण आहे. मग भगवंतानी एक छोटी परीक्षा घेतली. स्वतःचीच करंगळी थोडी कापून घेतली आणि ते रक्त यायला लागल्याबरोबर सुभद्रेकडे गेले पळत, ताई 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 ताई, रक्त गळते रक्त गळते, चिंधी दे लवकर चिंधी. आता सुभद्रेकडं चिंधी कुठली सापडायला हो. ती राजकन्या, राजराणी, सगळ्या पैठणी, शालू, शेले, हे कपाट उघडतीये, ते कपाट उघडतीये, चिंधी नाही. तसाच धावत द्रौपदीकडे गेला. द्रौपदी, अगं करंगळी कापली आहे. हे पाहताच जे अंगावर वस्त्र होतं त्यातली एक चिंधी द्रौपदीनं फाडली आणि त्या बोटाला बांधली. कृष्ण म्हणाले, सुभद्रे, हा फरक आहे तुझ्यात आणि तिच्यात. तिला माझ्या रक्ताची किंमत होती, तुला तुझ्या साड्यांची किंमत होती. अगं, तिनं एक चिंधी मला दिली म्हणून तिच्या संकटात त्याची परतफेड अनेक वस्त्र निर्माण करून त्या ठिकाणी झाली. आणि खरंच याही वेळी असंच झालं हो. दुर्वास आणि सगळे शिष्य नदीवर गेले आंघोळीला आणि गोपालकृष्ण आले द्रौपदीच्या बोलवण्यावरून आणि येताच काय म्हणाले, अगं ताई, मला प्रचंड भूक लागली आहे. द्रौपदी म्हणली, छान, दुर्वासांना जेवायला काय घालू ते विचारण्यासाठी तुला बोलावला, तर तुला काय जेवायला घालणार. तिनं सूर्य थाळी दाखवली. काही नाही रे याच्यात, पण एक छोटस पान चिकटलेलं होतं ते दिसलं. ते तिनं घेतलं आणि विचारलं, कृष्णा, एक पान चिकटलेलं फक्त आहे, ते शिल्लक आहे, ते देऊ. कृष्ण म्हणले, पुरे. अगं वेडे, तुझ्याकडे असतं तर तू मला दिल्याशिवाय राहिली का असतीस. मला कळत नाही का, माणसाची भूक किती दिलं हे पाहून भागत नाही, कसं दिलं यांनीच भागते. परमेश्वरालाही त्याचीच भूक असते. ज्या भक्तिभावानं ते दिलं जाईल ते खरं. जिलब्यांच्या ताटाला किंमत नाही, भाकरीच्या तुकड्यालाही किंमत आहे, पण त्यामागे भक्तिभाव हवा, पूर्ण समर्पण हवं. या समर्पण भावातून ते लहानसं पान फक्त कृष्णाला अर्पण केलं आणि गोपाल कृष्णाने या सगळ्या ऋषींना, त्यांच्या शिष्यांना पोट दुखेपर्यंत जेवायला घातलं आणि परत पाठवलं. यावेळी गोपाल कृष्णांच्या बरोबर सत्यभामा पण आली होती. तिनं द्रौपदीला विचारलं, काय ग, तू आपल्या पतींना संतुष्ट कशी राखतेस ते सांग. तेव्हा द्रौपदीनं तिला जे काही व्याख्यान दिलं ते ऐकण्यासारखं आहे बरं. द्रौपदी म्हणाली, हे बघ सत्यभामे, हे नवरे मंत्रतंत्रांनी किंवा औषधांनी कधीही वश होत नाहीत. त्यांना वश करण्याचा उत्तम एकच मार्ग असतो, म्हणजे त्यांना आवडत नाही असं वागायचं नाही. आपल्या उठण्या बसण्यामध्ये, उभं राहण्यामध्ये विनयहीनतेची त्यांना शंकाही येणार नाही अशी काळजी आपण घ्यायला हवी. खरंच द्रौपदीचे हे उद्गार म्हणजे उत्तम
गृहस्थाश्रम कसा करावा याची मूलतत्व आहेत. अर्थात हे नियम पती आणि पत्नी दोघांनी पाळण्यासाठी आहेत. बरं, आता फक्त द्रौपदी सांगतीये म्हणून ते एकतर्फी वाटत आहेत, पण नियम दोघांसाठी चालले आहेत. ती म्हणतीये, हे बघ सत्यभामे, आपले पती सूर्यासारखे प्रतापी आहेत, चंद्रासारखे शीतल आहेत. अशा लोकोत्तरांना जपण्याचं भाग्य आपल्याला लाभलंय, पूर्व पुण्याईनं लाभलंय, अशी धारणा करून आपण त्यांच्याशी वागायला हवं. त्यांचं स्नान भोजन झाल्याशिवाय मी माझ्या भोजन विश्रांतीचा विचारच करत नाही. घरी नोकर चाकर असले तरी काही कामं मी स्वतःच करते. ते बाहेरून येताच हसत मुखाने उठून त्यांचं स्वागत करते, पाय धुवायला पाणी देते, घर उपकरणं स्वच्छ ठेवते आणि बोलण्यातून कोणाचीही अवहेलना होणार नाही याची काळजी घेते. कुचेष्टेनं बोलणारी स्त्री ही कुणालाच आवडत नाही. खूप हसणं, खूप रागवणं हे संसारात वाईट असतं. बरं, पतीविना वस्त्रालंकार किंवा सौख्याचा उपभोग मी घेत नाही. घरातले कुळाचार न कंटाळता करते. सासरची निंदा कधीही करत नाही. अशा अनेक सूचना द्रौपदीनं दिलेल्या आहेत. हो, आणि शेवटी सांगितलंय, हे बघ सत्यभामे, असं जबाबदारीनं आणि प्रेमाने आपण जर वागलो तर पतीच्या पुण्याईचा अर्धा वाटा स्त्रीला अनायासे मिळत असतो. त्यासाठी वेगळं व्रताचरण करायची स्त्रीला गरजच नाही. वेडे, स्त्रीला गरजच नाही. पतिरमवी सुंदर कांता, पतिरमवी सुंदर कांता, पतिरमवी सुंदर कांता. जिंकी पती मन सहज असे मी, जिंकी पती मन सहज असे मी. पतिरमवी सुंदर कांता, पतिरमवी. विनयशीलते सर्व वागणे, विनयशीलते सर्व वागणे. उठणे बसणे हसणे रुसणे, उठणे बसणे हसणे रुसणे. पती हे भाग्ये लाभती अपना, पती हे भाग्ये लाभती अपना. ऐसे वाटो चित्ता, पतिरमवी सुंदर कांता, पतिरमवी. पतिरमवी सुंदर कांता. स्वागत सेवा सतत सतमुख, स्वागत सेवा सतत सतमुख. वचनी ना अपमानही आणिक, वचनी ना अपमानही आणिक. सासर निंदा नाये वचनी, सासर निंदा नाये वचनी. सती धर्म तत्वता, सती धर्म तत्वता. पतिरमवी सुंदर कांता, पतिरमवी सुंदर कांता, पतिरमवी सुंदर कांता, सुंदर कांता, सुंदर कांता. पांडवांनी 12 वर्ष वनवास भोगला, पण पुढे 1 वर्ष अज्ञातवासात राहणं हे फार कष्टप्रद होतं. कारण अज्ञातवासामध्ये कुणीच कोणाची ओळख दाखवायची नव्हती. सगळ्यांनी नावं गावं बदलून, नाती बदलून राहायचं होतं. हा तर नियम होता. यासाठी सर्व पांडव विराट राजाकडे आले आणि त्याच्या दरबारातली छोटी छोटी कामं स्वीकारली. तेव्हा द्रौपदीला, म्हणजे एकेकाळच्या सम्राज्ञीला, विराटाच्या राणीची सेवा करावी लागली. या काळातच विराटाचा सेनापती कीचक तो द्रौपदीवर भाळला, तिची अभिलाषा करू लागला आणि द्रौपदीनं त्याला नकार देताच भर सभेत कीचकानं तिला लाथ मारली.
हे दृश्य पाहून विराटाकडे स्वयंपाकाचं काम करणारा भीम संतापला. पण त्याच वेळी विराटाच्या दरबारात मंत्री म्हणून राहिलेला थोरला पांडव धर्मराज, त्यांनी भीमाला दटावलं आणि द्रौपदीला आश्वासन दिलं, सैरंध्री, तू ताबडतोब इथून निघून जा, राणीच्या महाली जा. अज्ञातवासात द्रौपदीचं नाव सैरंध्री असं होतं. धर्मराजांनी सांगितलं, सैरंध्री, तू लगेच राणीच्या महाली जा, चिंता करू नकोस, तुझे पती तुझ्या मनातली इच्छा पुरवतील. यातच खरं धर्मराजांनी भीमाला संमती दिली होती जे मनात आहे ते करायला. पण सगळ्यांचीच ही कुचंबणा पाहून द्रौपदीला अत्यंत दुःख झालं आणि भीमाला एकांतात भेटून तिनं दुःख सांगितलं. ते नुसतं स्वतःचं नव्हतं, सगळ्यांच्याच परिस्थितीबद्दल तिला दुःख होतं, सगळ्यांच्याच परिस्थितीबद्दल दुःख होतं. भीमा देव कुठे गेला, भीमा देव कुठे गेला, भीमा देव कुठे गेला. कंक युधिष्ठिर नृपारंजवी, कंक युधिष्ठिर नृपारंजवी. अर्जुन नाचे स्त्री समलाघवी, अर्जुन नाचे स्त्री समलाघवी. गवळी नकुल सारथी सहदेवा, गवळी नकुल सारथी सहदेवा. दिसताना कोपला तो श्रमता ना कोपला. भीमा देव कुठे गेला, भीमा देव कुठे गेला. भीमा राजकांता राजकन्या, राजकांता राजकन्या. राजभगिनी मी अनन्या, राजभगिनी मी ही अनन्या. कुंती वाचुनी कधी ना अन्यास्तव चंदन झिजविला. भीमा देव कुठे गेला, भीमा देव कुठे गेला. भीमा मल्लांसंगे तुम्ही झुंजावे, मल्लांसंगे तुम्ही झुंजावे. मूर्खांनी कौतुक पहावे, मूर्खांनी कौतुक पहावे. मूर्छा मजला येता म्हणती, मूर्छा मजला येता म्हणती. भाळे स्वयंपाक्याला, भीमा देव कुठे गेला, भीमा देव कुठे गेला. भीमा देव कुठे गेला, देव कुठे गेला, देव कुठे गेला. भीमानं तिची समजूत घातली. म्हणाला, द्रौपदी, अगं धर्मराजे म्हणाले ते योग्य आहे. राग जरी आला तरी तो व्यक्त करण्यासाठी वेळ यावी लागते. खरंच आपण इतिहासामध्ये अशा गोष्टी पाहिल्याच आहेत की अफजल खानानं तुळजापूरची भवानी फोडली, पंढरपूर फोडलं, पण ती वेळ नव्हती शिवाजीराजांनी चालून जायची. तेव्हा जर एकदम राजे चालून गेले असते तर ते शौर्य नसतं ठरलं, आत्महत्या ठरली असती. राजे संधीची वाट पाहत राहिले आणि योग्य वेळी त्यांनी खान संपवला, म्हणूनच ते विजयी झाले.
काही ठिकाणी रागाला सुद्धा आवरावं लागतं. भीमाने द्रौपदीला सांगितलं, तू कीचकाला निरोप पाठव की रंगशाळेमध्ये येऊन मला भेट म्हणून, पुढचं मी बघतो. तसा कीचक आला आणि मग तिथे भीमाने असा बुकलून बुकलून त्याला मारला की बोलता सोय नाही. एखादा धोबी जसे कपडे आपटतो तसा दणा 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 त्याला आपटला जमिनीवर आणि पुरा चिपटा चिपटा करून मारला. पांडवांचा अज्ञातवास संपला. आता पांडवांचं राज्य परत मागायचं आहे. ते मागण्यासाठी गोपालकृष्ण निघाले. तेव्हा धर्मराज म्हटले, हे बघ कृष्णा, नियमाप्रमाणे आता कौरवांनी आपलं राज्य आपल्याला परत दिलं पाहिजे. पण त्याला ते तयार नसतील तर त्यांनी 5 गावं जरी आपल्याला दिली तरी आपण संतुष्ट राहू. हे ऐकल्यावर मात्र द्रौपदी चिडली आणि म्हणाली, गोपाळकृष्णा, जर समेटच होणार असेल तर माझे केस बांधले कसे जाणार? माझ्या केसाला हिसडा देऊन अपमान करून दुःशासनाने मला भर सभेत आणली. तेव्हा भीमानं प्रतिज्ञा केली होती, द्रौपदी, ते केस मोकळे ठेव. मी दुःशासनाची छाती फोडीन आणि त्या रक्त भरलेल्या हाताने तुझे केस बांधीन. हे आता खरं कसं होणार रे? दुर्योधनाच्या मांडीवर भीमाची गदा बसेल असं मी म्हटलं होतं. ते खरं कसं होणार रे? गोपालकृष्णाने तिला शांत केलं. म्हणाले, वेडे, काळजी करू नकोस. लोकांना दिसावं म्हणून हा समेट आपण करतोय. पण आपल्या अपमानाचा सूड आपण घेणारच आहोत. काळजी करू नकोस. पांडव तुझ्या अपमानाचा प्रतिशोध घेतील. आणि खरंच युद्धामध्ये तसंच घडलं. निर्णायक युद्धात सगळे कौरव मारले गेले. इतकंच नव्हे तर भीमाने दुःशासन मारला, नडग्या तोडून, छाती फोडून रक्त काढलं त्याने आणि त्या रक्त भरल्या हातानेच द्रौपदीचे केस बांधले. दुर्योधन सुद्धा मांड्या फोडून मारला. खरंच अशी पतीच्या शौर्याला जागृत करणारी द्रौपदी, ती काही ठिकाणी फार हळवी होती बरं. युद्धाच्या शेवटी अश्वत्थाम्यानं द्रौपदीची 5 मुलं मारली हो. भीमाने अश्वत्थाम्याला धरून आणला आणि म्हणाला, तुझी 5 पोरं याने मारली आहेत, मारू का याला? तेव्हा द्रौपदी म्हणाली, नको नको, अश्वत्थाम्याला मारू नका. का का मारू नको? तेव्हा द्रौपदी सांगते, भीमा, अरे पोर मेल्यावर आईला काय दुःख होतं याचा अनुभव मी घेतेय रे, याचा अनुभव मी घेतेय. ते दुःख अश्वत्थाम्याच्या आईला व्हायला नको. या काळजीनं मी तुला सांगतेय, त्याला काहीतरी छोटी मोठी शिक्षा करा, सोडून द्या, पण त्याला मारू नका, त्याला मारू नका. अशी हळवी पांडवांची पत्नी, तेजस्वी याज्ञसेनी, कृष्णाची भगिनी या युद्धानंतर पुन्हा सम्राज्ञी झाली. योग्य काळी तिनं हे राज्य आपल्या नातवांच्या हाती दिलं आणि स्वर्गारोहणाला गेली. पण एक तेजस्वी स्त्रीत्वाचा आदर्श ठेवून गेली. खरंच तिचं हे चरित्र पाहून देवाकडे मागावंसं वाटतं. देव वसे जिचे चित्ती, तिची घडावी संगती.